नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्वेता शेंडे आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय असणार आहे हेअर स्टिकनी आपण इझिली हेअर बन कसा करू शकतो। मी भरपूर वर्ष झाले हेअर बन करते हेअर स्टिकचा वापर करून आणि आजपर्यंत बऱ्याच महिलांनी मला विचारलेलं आहे की तू कसं हेअर पिन वापरते किंवा हेअर स्टिक तू कशी वापरते किंवा केस हालत नाहीत का किंवा आपण जे हेअर पिन हेअर मध्ये टाकतो त्यावेळेला ते लूज लूज वाटून असं फॉल खाली आल्यासारखं वाटत नाही का। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला प्रॅक्टिकली आता हेअर बन करून दाखवणारच आहे। 3-4 प्रकारे असणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला YouTubeला नक्कीच सबस्क्राइब करा। तसेच मला Instagramला देखील फॉलो करा। माझं Instagram हँडल आहे श्वेता शेंडे। मी तुम्हाला दाखवू इच्छिते की हेअर स्टिक किती प्रकारचे असतात। तर ही एक आहे, खरं तर ही स्टिक वेगळी आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। याने मस्त हेअर बन्स बनवायला आपल्याला मदत होते। सेकंड आहे ही प्लास्टिकची, रोजच्या वापरातील ऑफिसच्या पर्समध्ये माझ्या ही अशा प्रकारची हेअर स्टिक असते। जर पटकन मला हेअर बांधायचे असतील तर मी त्याचा वापर करते। आणि ही हेअर स्टिक वूडची आहे, लाकडी आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भरपूर सिंपल आहे। ही मी ऑनलाईन बाय केली होती Amazonवरून आणि मी जो गजरा हेअर बन ट्युटोरियल दिलं होतं त्याच्यामध्ये देखील याच हेअर पिनचा मी वापर केला आहे। नॉर्मली आपण जेव्हा हेअरचा असं राऊंड करून जेव्हा आपण क्लिप लावतो तेव्हा चारी साइडून ती क्लिप जरा विचित्र वाटते मला तरी। तर हेअर स्टिक कशी एकदम केसांच्या मधोमध जाते आणि इकडून व्यवस्थित इक्वल दिसायला मदत होते। चौथ्या प्रकारची हेअर पिन ही आहे, ही पण वुडनचीच आहे आणि छान दिसते। जर फॉर्मल तुम्ही साडी लुक तयार करणार असाल तर त्याच्यामध्ये ही हेअर पिन एकदम सुंदर दिसते। याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी येतात, पण मी ही वापरते सध्याला। आणि माझी सर्वात जास्त फेवरेट ही आहे, मेटॅलिक आहे, याला स्टील कवर आहे, स्टील प्लेटेड आहे, जी तुटण्याची वगैरे शक्यता नसते। आणि अशा बऱ्याच फ्रेंचच्या माझ्याकडे अवेलेबल आहेत ज्या मी रोजच्या वापरात यूज करत असते। आणि जर या सगळ्या हेअर पिन सोडल्या, माझ्याकडे हेअर पिनच नाही आहे, मी काय यूज करू असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर काळजी करू नका। असं कोणतंच घर नाही आहे ज्या घरामध्ये पेन्सिल नाही आहे। अशा प्रकारची पेन्सिल वापरून देखील तुम्ही हेअर बन तुमचा तयार करू शकता। तर आता आपण पटकन पाहून घेऊयात की हेअर बन कसा तयार करायचा आहे।
मेसी हेअरबन किंवा नॉर्मल हेअरबनसाठी आपण ट्रेंडमध्ये असू, रोजच्या दगदगीच्या आयुष्यात आपण धावपळ करत असू, तर हेअर स्टिकचा वापर आपल्याला इझिली होतो. पटकन एका स्टिकमध्ये असंख्य हेअर राहतात. आणि एक टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते, ही जी हेअर स्टिक आहे, कुठलीही हेअर स्टिक तुम्ही वापरताना, इवन पेन्सिल का असेना, हेअर स्टिक अशी वरचीवर केसांमध्ये आपल्याला घालायची नाही आहे. हेअर बन जो असतो, पहिल्यांदा आपण त्याला असं इन्सर्ट करायचं आहे, जे आपल्या डोक्याच्या स्कॅल्पला ती पेन्सिल टच होऊन मग आपण असं करून त्याला असं वरती आणणार आहोत. म्हणजेच की काय तर असा व्ही आकार तयार झाला पाहिजे. आणि हे जे व्हीचं टोक आहे ते आपल्या डोक्याच्या स्कॅल्पला म्हणजेच डोक्याच्या त्वचेला टच होऊन मग आपल्याला रिटर्न इकडे यायचं. सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे आणि प्रॅक्टिकलीही करून दाखवलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज पाहत राहा. तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.